नमस्कार. डीएनए मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या लोकसत्ता आणि द हिंदू या दोन न्यूज पेपर मधले इम्पॉर्टंट न्यूज आपल्याला डिस्कस करायचे आहेत. करंट मधले मुद्दे स्टॅटिक सोबत कनेक्ट करून कशा पद्धतीने आपण एक्झॅक्टली अभ्यास करू शकतो त्या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा द हिंदू मध्ये आलेली न्यूज आपण बघणार आहोत. जीएस पेपर 1 हिस्ट्रीशी संबंधित मुद्दा आहे. बेसिकली एक पॉइंट तिथं मेन्शन करण्यात आलेला आहे तो जो डायरेक्टली आपल्या हिस्ट्री मधल्या सिलेबस सोबत रिलेटेड आहे. ठीक आहे. न्यूजच्या हेडिंग मध्येच तुम्हाला इथं शब्द दिसत असेल तो आहे हुल दिवस. हुल दिवस किंवा हुल दिन असं त्याला म्हणलं जातं. आता त्याचं कनेक्शन एक्झॅक्टली काय आहे आपल्या जीएस पेपर 1 मध्ये हिस्ट्रीमध्ये, तर संथाळ बंड नावाची एक महत्वाची घटना घडलेली होती इतिहासामध्ये. तर त्या घटनेचा औचित्य साधून एक हुल दिन किंवा हुल दिवस सेलिब्रेट केला जातो. आपल्याला इतिहासामध्ये या सगळ्या घटनांना घेऊन प्रश्न विचारला जातो. ब्रिटिशांनी ज्यावेळी इथं त्यांचे पाय रोवायला सुरुवात केली होती त्यावेळी त्यांनी आपल्या पद्धतीचं प्रशासन इथं राबवायला सुरुवात केली होती. मग त्याच्यामध्ये महसूल पद्धती असतील, वेगवेगळी आर्थिक धोरणं असतील, एकतर्फी व्यापार असेल, यासारख्या गोष्टी त्यांनी ज्यावेळी राबवायला सुरुवात केलेल्या होत्या त्यावेळी इथल्या लोकांनी त्याचा प्रतिकार करायला सुरुवात केली होती. मग त्याच्यामध्ये आदिवासी समुदाय आघाडीवरती होता, त्याच्यामध्ये शेतकरी समुदाय आघाडीवरती होता आणि नागरी बंड देखील त्याच्यामध्ये बरेच झालेले होते. तर त्यापैकी एक संथाळ बंड नावाची घटना आपल्यासाठी महत्वाची आहे. मग आपल्याला हिस्ट्रीमध्ये प्रश्न याला घेऊन कसा विचारला जाऊ शकतो की संथाळ बंड एक्झॅक्टली कोणत्या भागात झालेलं होतं, त्याचं नेतृत्व कोणी केलेलं होतं, त्याची कारणं काय होती आणि आणखी काही वैशिष्ट्ये असेल. आणखी काही वैशिष्ट्य म्हणजे बऱ्याच त्यावेळच्या स्वातंत्र्य सैनिकांनी अशा बंडांना घेऊन पुस्तकं लिहिलेली होती. बंकिमचंद्र चॅटर्जी यांचं आनंदमठ नावाचं पुस्तक एक जस्ट एक्झाम्पल म्हणून. तर अशा गोष्टींना घेऊन, इतर वैशिष्ट्यांना घेऊन पण आपल्याला प्रश्न विचारला जातो. बेसिक डिटेल्स आपल्याला याच्यामधल्या काय काय लागणार आहेत, तर कोणत्या रिजन मध्ये झाला होता, झारखंडमध्ये संथाळ परगणा नावाचा, परगणा म्हणजे प्रांत प्रदेश, त्या परगण्यामध्ये तिलका मांझी यांच्या नेतृत्वामध्ये या बंडाची सुरुवात झाली होती. याची कारण काय होती, जी महसूल प्रणाली, जे महसूल धोरण ब्रिटिशांनी इथं राबवायला सुरुवात केली होती आणि दडपशाहीची धोरणं जी राबवायला सुरुवात केली होती त्याला प्रत्युत्तर म्हणून हे संथाळ बंड तिथं झालेलं होतं. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तिलका मांझी यांनी त्याचं नेतृत्व केलं होतं. नंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये सिद्धू कान्हू चांद भैरव यांच्याकडं ती जबाबदारी आलेली होती. यांनी हे संथाळ बंड पुढे तसं सुरू ठेवलेलं होतं. आपल्याला प्रश्न इथंच विचारला जातो. एकतर पहिली गोष्ट ही रिजन, प्रदेश कोणता होता, दुसरी गोष्ट ही त्याचं नेतृत्व कोणी केलेलं होतं, त्याचं कारण काय होतं, आणि नंतर पुढच्या टप्प्यामध्ये त्याचं नेतृत्व एक्झॅक्टली कोणी केलेलं होतं. असे बरेच बंड झाले होते. आता हा झाला प्रिलिम्सचा मुद्दा. पूर्व परीक्षेला या पद्धतीने प्रश्न विचारतात. मुख्य परीक्षेला प्रश्न कसा विचारलाय, नवीन पॅटर्न आहे एमपीसीचा. युपीएससीचे बरेच पीवायक्यू आहे असे कॉपी पेस्ट करतील, ते जसा सिलेबस कॉपी पेस्ट केलाय थोडाफार बदल करतील त्याच्यामध्ये. माग प्रश्न युपीएससीने कसा विचारलेला आहे की 1857चा उठाव आणि त्याच्या आधी 100 वर्षांच्या कालावधीमध्ये झालेले हे जे छोटे मोठे बंड होते याचं कनेक्शन इस्टॅब्लिश करणारा एक प्रश्न विचारला होता की 1857चा हा जो उठाव आहे हा गेल्या 100 वर्षांमध्ये झालेल्या उठावांचा कळस कसा होता, पीक पॉइंट कसा होता, या अँगलने प्रश्न मेन्सला विचारलाय. मग मुख्य परीक्षेत आपल्याला तसा प्रश्न तिथे विचारतील आणि प्रिलिम्सला या पद्धतीने तिथे आपल्याला प्रश्न 100% तो विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. तर एवढाच मुद्दा इम्पॉर्टंट आहे याच्याशी संबंधित असलेला हुल दिवस संथाळ बंड. त्याच्यानंतर जीएस पेपर 2 कडे आपल्याला वळायचं आहे. जीएस पेपर 2 मध्ये पॉलिटीशी संबंधित एक इम्पॉर्टंट मुद्दा चर्चेत आहे, ज्याला घेऊन रिपीटेडली प्रश्न विचारलेला आहे. अँटी डिफेक्शन लॉ, पक्षांतर बंदी कायदा ज्याला आपण म्हणून ओळखतो, 10व परिशिष्ट 10th शेड्यूल, रिपीटेडली प्रश्न विचारला गेलेला आहे. कारण हे अँटी डिफेक्शन आणलं कशासाठी होतं, आयाराम गयाराम हे जे पॉलिटिक्स आपल्याकडे सुरू झालं होतं 1970च्या दशकामध्ये त्याच्यावरती प्रतिबंध घालण्यासाठी म्हणून याची आयडिया समोर मांडली गेली होती की अशा पद्धतीने एक पक्षांतर बंदी कायदा असायला पाहिजे. मग त्याच्या प्रोव्हिजन्स आज पण रिलेव्हंट आहेत. का रिलेव्हंट आहेत, कारण ते आयाराम गयाराम पॉलिटिक्स ते राजकारण आजही सुरूच आहे. मग त्या अँटी डिफेक्शन लॉचं कौतुक करण्यात आलेलं आहे की अँटी डिफेक्शन लॉ एक पिवोटल आहे, एक महत्वाची गोष्ट आहे, महत्वाचा तो कायदा आहे. मग बेसिक आपल्याला पॉलिटीमध्ये प्रश्न कसा विचारतील, 10व परिशिष्ट, 10व्या परिशिष्टाला घेऊन आपल्याला प्रश्न विचारतील की 10व परिशिष्ट भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आलं. तर ती घटना दुरुस्ती आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. ती आहे 52वी घटना दुरुस्ती 1985ची. घटना दुरुस्ती लक्षात ठेवा, प्रिलिम्सला आपल्याला प्रश्न विचारतील. 10व परिशिष्ट या 52व्या घटना दुरुस्तीनुसार 1985 मध्ये ते समाविष्ट करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये नंतर काही बदल पण केले गेले. ठीक आहे, तर तो भाग वेगळा. याच्यामध्ये मग बेसिक 4 प्रोव्हिजन, 4 तरतुदी काय टाकण्यात आलेल्या आहेत. पक्षांतर बंदी कायदा म्हणजे एक्झॅक्टली काय, निवडणुकीपुरतं एका पक्षात असणं, निवडून आल्यानंतर वेगळ्या पक्षात जाणं,
किंवा इतर काही कारण असतील, या सगळ्या गोष्टी रोखण्यासाठी म्हणून किंवा सत्ता स्थापन करण्यासाठी पक्षातून फुटून जाणं, विधेयक कुठलं मांडलं जात असेल त्याच्या विरोधामध्ये मतदान करणं, अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत या रोखण्यासाठी म्हणून तरतुदी याच्यामध्ये 4 प्रमुख तरतुदी करण्यात आल्या या 10व्या परिशिष्टामध्ये. त्याच्यामध्ये पहिली तरतूद आहे ती काय आहे एक्झॅक्टली, पक्षांतर बंदी कायदा लागू कोणत्या केसेस बाबतीत होतो त्या तरतुदी आपण इथे डिस्कस करतोय, की अशी कोणती कृती केली गेली एखाद्या त्या सदस्याकडून तर त्याच्यावरती कारवाई होईल या पक्षांतर बंदी कायद्यानुसार. पहिली तरतूद त्याच्यातली आहे, एखादा निवडून आलेला सदस्य असेल, इलेक्टेड मेंबर असेल, त्याने स्वतःहून त्याने स्वेच्छेने जर एखाद्या त्याच्या राजकीय पक्षाचं सदस्यत्व जर सोडलं, म्हणजे काय, निवडून आलाय तो आणि स्वतःच्याच पॉलिटिकल पार्टीचं स्वतःच्याच राजकीय पक्षाची मेंबरशिप सदस्यत्व सोडलंय तर त्याच्यावरती कारवाई होणार या पक्षांतर बंदी कायद्यानुसार. दुसरी तरतूद काय आहे की त्याला राजकीय पक्षाने डायरेक्टिव्ह दिलंय, म्हणजे एखादं विधेयक मांडलं जाणार आहे सभागृहामध्ये आणि राजकीय पक्षाने सांगितलं की त्याच्या विरोधात मतदान करायचे, सगळ्या सदस्यांना सांगितलंय आणि त्यांनी त्याच्या राजकीय पक्षाची ही सांगितलेले डायरेक्टिव्ह हे जे निर्देश आहेत त्याचं जर उल्लंघन केलं तर त्याच्यावरती कारवाई केली जाऊ शकते. त्या निर्देशाच्या विरोधामध्ये मतदान केलं किंवा मतदानापासून ते अलिप्त राहिले न कळवता त्या राजकीय पक्षाला तर त्याच्यावरती कारवाई केली जाऊ शकते. दुसरी प्रोव्हिजन. तिसरी प्रोव्हिजन काय आहे, स्वतंत्रपणे इंडिपेंडंट मेंबर ज्याला आपण म्हणतो, ठीक आहे, इंडिपेंडंट मेंबर स्वतंत्रपणे निवडून आलेला सदस्य तो कोणत्याही राजकीय पक्षात जर सामील झाला तर त्याच्यावरती कारवाई केली जाते या पक्षांतर बंदी कायद्यानुसार. आणि चौथी तरतूद आहे, कुठलाही नॉमिनेटेड मेंबर, आपल्याकडे नामनिर्देशित सदस्य पण असतात, कुठल्याही नॉमिनेटेड मेंबरने नामनिर्देशित सदस्याने 6 महिन्यांचा कालावधी उलटून गेल्यानंतर जर कुठल्या राजकीय पक्षात त्यांनी प्रवेश केला तर त्यांच्यावरती पण कारवाई होईल. 6 महिन्यापर्यंत त्यांना मुदत आहे. 6 महिन्यानंतर जर त्यांनी तसं काही केलं त्यांच्यावरती पण कारवाई केली जाईल. या प्रोव्हिजन्स प्रिलिम्ससाठी इम्पॉर्टंट आहेत. मेन्ससाठी आपल्याला अँटी डिफेक्शन लॉ त्यांनी एक्झॅक्टली काय आतापर्यंत साध्य केलेलं आहे, तरी पण त्याच्यामध्ये लूप होल्स काय आहेत एक्झॅक्टली आणि कशा पद्धतीने हे सत्ता खेचण्यासाठीची स्पर्धा सुरू होते याच्या अनुषंगाने आपल्याला मेन्सला प्रश्न विचारतील की पॉलिटिक्स जे आहे ते पॉलिटिक्स विदाउट प्रिन्सिपल कसं सगळ्या त्या पद्धतीने चाललेलं आहे, ठीक आहे, तर ती गोष्ट आपल्याला विचारू शकतात मेन्सच्या अँगलने. इथिक्सच्या अँगलने पण तो एक मुद्दा आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर आयआरशी संबंधित एक न्यूज आलेली आहे आजच्या लोकसत्तामध्ये. सार्क नावाची संघटना जी 2014 पासून म्हणजे गेली 11 वर्ष कामच करत नाहीये. 2014ला त्यांची एक मीटिंग झाली, त्याच्यानंतर 15 पासून मीटिंगच झालेली नाहीये त्या संघटनेची. मग संघटनेचा उपयोगच काय. मग आता त्याला घेऊन चायना आणि पाकिस्तान सध्या काय विचार करत आहे की सार्क तर काम करत नाहीये, मग आपल्याला तर सहकार्य कंटिन्यू ठेवायचंय, मग आपल्याला भारताला वगळून दुसऱ्या कोणत्या तरी बाकी सगळ्या देशांना या भागातल्या एकत्र आणायचे गटामध्ये, तर एक नवीन गट स्थापन करावा का या विचारात आहेत चीन आणि पाकिस्तान, भारत वगळून बाकीच्या सगळ्या देशांना. मग बेसिकली सार्कला घेऊन युपीसीने मेन्सला ऑलरेडी प्रश्न विचारलेला आहे, एमपीसी मेन्सला पण विचारू शकतात. ऑर्गनायझेशन, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ज्याच्यामध्ये भारत सामील आहे डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली, याच्यामध्ये तर डायरेक्टली सामील आहे, भारत सार्कचा पार्ट आहे. परंतु 2014ला ती गोष्ट झाली, त्याच्यानंतर 2015-16 मध्ये मीटिंग्स ज्या आहेत, बैठका ज्या आहेत त्या ऑर्गनाइज म्हणजे नियोजित होत्या, परंतु त्या दरम्यान मग उरी अटॅक झाल्यानंतर भारताने ठरवलं की जोपर्यंत हा पाकिस्तानच्या बाजूने चालू असलेला राज्य पुरस्कृत दहशतवाद जो आहे जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत कुठल्याही पद्धतीने एका मंचावरती आम्ही येणार नाही. आणि त्यावेळीपासून सार्कची कुठलीही मीटिंग, कुठलीही बैठक झालेली नाही. प्रिलिमसाठी मुद्दे. सार्कची स्थापना एक्झॅक्टली कधी झाली, 8 डिसेंबर 1985ला. सार्कचं हेडक्वार्टर कुठं आहे, मुख्यालय कुठं आहे आणि सचिवालय कुठं आहे. हेडक्वार्टर आणि सेक्रेटरीत दोन्ही पण काठमांडू, नेपाळ या ठिकाणी आहेत. आणि इथं मेंबर कंट्रीज नमूद केलेल्या आहेत, त्या मेंबर कंट्रीज इथं या न्यूज मध्ये पण टाकलेल्या आहेत, ठीक आहे. 8 सदस्य देश आहेत. अफगाणिस्तान आहे, पाकिस्तान आहे, भारत आहे, नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका आणि मालदीव्स, ठीक आहे. एवढ्या कंट्रीज त्याच्यामध्ये, या 8 कंट्रीज त्याच्यामध्ये सामील आहेत सदस्य म्हणून. आता सार्कला, हा झाला प्रिलिम्सचा मुद्दा. सदस्य विचारतील, कधीपासून त्याची मीटिंग झालेली नाही विचारतील. 14ला झाली शेवटची मीटिंग, त्याच्यानंतर मीटिंग झालेली नाही सार्कची. मग सार्कचं या पद्धतीने हे फेल्युअर बघता भारताने काय केलं, बिमस्टेक नावाचा गट एक पुढं थोडा स्पॉन्सर करायला सुरुवात केली की सार्क काम करत नाहीये तर बिमस्टेकला आपण प्रमोट करूया. बे ऑफ बेंगॉल मल्टी सेक्टोरल इनिशिएटिव्ह जो आहे, मग या बंगालच्या उपसागराला लागून असलेल्या सीमा ज्या ज्या देशांच्या आहेत त्यांना एकत्रित करण्यात आलं. पाकिस्तान, सार्क मायनस पाकिस्तान केलं की ती बिमस्टेकची एक आयडिया भारताने समोर मांडली आणि बिमस्टेकच्या बाबतीमध्ये जास्त काम करायला सुरुवात केली. मग मेन्सला प्रश्न कुठे विचारला जातो, सार्क आणि बिमस्टेक मध्ये साम्य काय आहे आणि फरक काय आहे, सिमिलॅरिटीज काय आहेत त्याच्यामध्ये आणि डिफरन्सेस काय आहेत, हा आपला आहे मेन्सचा प्रश्न, ठीक आहे. लोकसत्तामध्ये आलेली आहे ती
न्यूज. याच्यामध्ये इथं मेंबर कंट्रीज पण दिलेले आहेत, हे मेंबर कंट्रीज आणि 11 वर्षांपासून निष्क्रिय आहे, इनॅक्टिव्ह आहे ही संघटना, तो पण मुद्दा इथे नमूद केलेला आहे. 2014 मध्ये काठमांडू या ठिकाणी त्यांची परिषद झालेली होती, सार्कची मीटिंग झाली होती, नंतर मीटिंग झालेली नाही आजपर्यंत. ठीक आहे, प्रिलिम्स मेन्स दोन्हीकडे ती गोष्ट आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर आयआर मध्ये एक महत्वाचा मुद्दा आहे की प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी 5 देशांच्या भेटीवरती जाणार आहेत पुढच्या काही दिवसांमध्ये. तर त्याच्यामध्ये ब्राझीलचा एक उल्लेख आलेला आहे. महत्वाचे काही रिजन आपल्यासाठी इम्पॉर्टंट. भारत आणि ब्राझील संबंध विचारणार नाहीत आपल्याला विचारतील काय, भारत आणि लॅटिन अमेरिका ओव्हरऑल, भारत आणि आफ्रिका खंड, पूर्ण आफ्रिका खंड आणि भारताची व्हिजन एक्झॅक्टली काय आहे, भारताचं ऑब्जेक्टिव्ह दृष्टी काय आहे आफ्रिका खंडाला घेऊन, कशा पद्धतीने सहकार्य अपेक्षित आहे भारताला. बाकी सगळे देश जागतिक पातळीवरचे जे मोठे मोठे देश कन्सिडर केले जातात ते सगळे आफ्रिकेमध्ये इन्व्हॉल्व्ह झालेले आहेत. कशासाठी, रिसोर्सेससाठी, संसाधनांसाठी. मग तिथं एनर्जीचे रिसोर्सेस आहेत मोठ्या प्रमाणामध्ये, फूडचे रिसोर्सेस आहेत, या सगळ्या गोष्टी तिथं असलेल्या बघायला मिळतात. नॅचरल रिसोर्सेस आहेत, मिनरल्स आहेत. त्यामुळे भारत पण तिथं इंटरेस्टेड आहे एंगेज होण्यासाठी आफ्रिका रिजन मध्ये. तर ओव्हरऑल रिजन म्हणून आपल्याला विचारतील. ठीक आहे, ह्या व्हिजिट्स झाल्यानंतर मग तिथं काही जर अग्रीमेंट्स झाल्या, आणखी काही गोष्टी तिथं झाल्या तर त्यावेळी आपण त्या डिस्कस करूच. सध्या तरी फक्त लॅटिन अमेरिका आणि आफ्रिका खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. लॅटिन अमेरिकाला घेऊन पण शक्यता खूप कमी आहे, आफ्रिकेला घेऊन खूप जास्त शक्यता आहे की आपल्याला तिथं प्रश्न विचारतील. त्याच्यानंतर क्वाड गटाचा इथं उल्लेख आलेला आहे. क्वाड गटाला घेऊन एक न्यूज आलेली आहे, आयआरशी संबंधित महत्वाचा मुद्दा आहे. क्वाड म्हणजे काय, क्वाड्रिलॅटरल ग्रुप असं म्हणलं जातं. ठीक आहे, 4 देश आहेत, त्याच्यामध्ये भारत आहे, ऑस्ट्रेलिया आहे, जपान आहे, अमेरिका आहे. या 4 देशांचा बनलेला हा क्वाड गट आहे. यालाच दुसरं नाव का आहे, आशियन नाटो, आशिया भागातली नाटो संघटना म्हणून पण याला ओळखलं जातं. चीनकडून ते नाव देण्यात आलेलं आहे. आशिया भागातली ही नाटो संघटना आहे, आम्ही याचा विरोध करतो म्हणून. मग त्या क्वाड गटाकडून कोस्ट गार्डच्या बाबतीमध्ये हे 4 देश, या 4 देशांचं कोस्ट गार्ड मध्ये कोऑपरेशन वाढण्यासाठी, सहकार्य वाढण्यासाठी म्हणून त्यांच्या बाजूने इनिशिएटिव्ह सुरू करण्यात आलेला आहे. ठीक आहे, क्वाड ऍट सी शिप ऑब्झर्व्हर मिशन, कशासाठी, टू डीपन मॅरिटाईम कोऑपरेशन, म्हणजे सागरी सहकार्य वाढवण्यासाठी म्हणून क्वाड ऍट सी शिप ऑब्झर्व्हर मिशन त्यांच्या बाजूने सुरू करण्यात आलेलं आहे. त्याच्या बाबतीतलं डिक्लेरेशन कधी झालेलं होतं, सप्टेंबर 2024 मध्ये घोषणा त्यावेळी करण्यात आली होती. घोषणापत्र स्वीकारण्यात आलं होतं. कोणतं घोषणापत्र होतं ते, विल्मिंग्टन डिक्लेरेशन म्हणून ते ओळखलं जातं. विल्मिंग्टन डिक्लेरेशन अडॉप्ट करण्यात आलेलं होतं सप्टेंबर 24 नुसार. त्याच्यामध्ये ठरवण्यात आलेलं होतं की सागरी सहकार्य असं करायचं आहे आपल्या या 4 देशांमध्ये. क्वाडला घेऊन मेन्सला पण प्रश्न विचारलेला आहे मागं. आशियाची नाटो म्हणून कोणती संघटना ओळखली जाते, प्रिलिम्सचा प्रश्न. क्वाड मध्ये कोण कोण सदस्य आहे, यांच्याकडून ऑर्गनाइज केला जाणारा मलाबार नेव्हल एक्सरसाइज, मलबार नौदल सराव, तो महत्वाचा आहे. तो कोणत्या वर्षी कोणत्या ठिकाणी तो ऑर्गनाइज केला जाईल, त्याला घेऊन आपल्याला प्रश्न विचारतील प्रिलिम्सला. मेन्सला प्रश्न विचारला ऑलरेडी युपीएससीने एकदा की क्वाड जो आहे तो एक सिक्युरिटी डायलॉग म्हणून समोर आलेला होता, एक सुरक्षा संवाद मंच म्हणून समोर आला होता. तर तो इतर बाबतींमध्ये आता कसं सहकार्य वाढवत चाललेलं आहे, मग ते इकॉनॉमिक कॉपरेशन असेल, बाकी कॉपरेशन, बाकी सहकार्य असतील, ते कसं वाढत चाललेलं आहे, त्याला घेऊन प्रश्न मागे युपीएससीने मेन्सला विचारलेला होता. जीएस पेपर 3 शी संबंधित आलेले मुद्दे आपल्याला डिस्कस करायचे आहेत. पहिला महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये आहे तो जीएसटी रिफॉर्म्सचा. जीएसटीच्या बाबतीमध्ये आपल्याला प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, जीएसटी रिफॉर्म्स आपल्यासाठी इम्पॉर्टंट गोष्ट आहे. जीएसटीला घेऊन प्रिलिम्सला तर प्रश्न विचारलाच जातो की जीएसटी रोल आउट कधी झाला, जीएसटीची सुरुवात कधी झाली एक्झॅक्टली. तर 1 जुलै 2017ला त्याची सुरुवात झाली होती. ठीक आहे, त्याला 8 वर्ष पूर्ण झालेले आहेत जीएसटीला. ती एक महत्वाची गोष्ट आहे प्रिलिम्ससाठी, नोट डाऊन करून ठेवा. 1 जुलै 2017ला जीएसटीची सुरुवात झालेली होती, 8 वर्ष पूर्ण झालेले आहेत. प्रिलिम्ससाठीचा मुद्दा. ऑब्जेक्टिव्ह काय होतं, 1 नेशन 1 टॅक्स, एक देश एक कर, हे उद्दिष्ट ठेवून जीएसटी रोल आउट करण्यात आला होता, सुरू करण्यात आलेला होता. ठीक आहे, ऑलरेडी आपल्याकडे काय होतं, जीएसटीच्या अगोदर वेगवेगळे टॅक्स होते. काही डायरेक्ट टॅक्स होते, काही इनडायरेक्ट टॅक्स होते, काही प्रत्यक्ष कर होते, काही अप्रत्यक्ष कर होते. परंतु या सगळ्यांना एकत्रित करण्यासाठी, इंटिग्रेट करण्यासाठी म्हणून जीएसटी तिथं आणलं गेलं. मग जीएसटीने काय केलं ते इथं नमूद केलेलं आहे. प्रिलिम्ससाठीचे मुद्दे. आता मेन्ससाठीचा मुद्दा, जीएसटीची 8 वर्ष पूर्ण झाले तर त्याचं यश आणि त्याच्या समोरची आव्हान आपल्याला मेन्सला विचारतील. जीएसटीने काय केलं ते इथं नमूद केलेलं आहे. जीएसटीने टॅक्स रेट्स जे आहेत वेगवेगळ्या देशांमधले ते हार्मोनाइज केले. म्हणजे काय केलं, एकसारखे केले, एक वाक्यता, एक समानता त्याच्यामध्ये आणली. वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे जे टॅक्सेस होते त्या सगळ्यांना एकाच टॅक्स रिजिमच्या अंडर आणलं, एकाच कर प्रणालीच्या अंतर्गत त्यांना सगळ्यांना आणलं. ठीक आहे, ती एक गोष्ट केली. इन्हान्स्ड इज ऑफ डुईंग बिझनेस,
बिझनेसच्या बाबतीमध्ये सकारात्मक त्यांनी परिणाम टाकलेले आहेत आणि ग्रेटर इकॉनॉमिक इंटिग्रेशन, आर्थिक एकात्मीकरण पण त्यांनी वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सोबतच रेव्हेन्यू जनरेशन तर वाढलेलंच आहे. जीएसटी सुरू झाल्यापासून महसूल जो जमा होतोय त्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे, ती तर गोष्ट आहे. सोबतच त्यांनी काय केलंय, इकॉनॉमिक इफिशियन्सी, आर्थिक कार्यक्षमता देखील वाढवलेली आहे. मेन साठीचे हे मुद्दे आहेत. प्रिलिम्सला पण बऱ्याच वेळा आता अनालिटिकल प्रश्न विचारायला त्यांनी सुरुवात केलेली आहे, तर प्रिलिम्सला पण हे अनालिसिस लक्षात ठेवा की जीएसटीचे फायदे एक्झॅक्टली काय झालेले आहेत. मग एक स्पेसिफिक पॉइंट याच्यामध्ये डिस्कस केलेला आहे या आर्टिकलमध्ये की टोबॅको, तंबाखू सारखे प्रोडक्ट अजूनही त्यांच्यावरती जास्तीत जास्त टॅक्स लावण्यात आलेला नाही. जीएसटीच्या अगोदर त्याच्यावरती जास्त टॅक्स होता, आता जास्त टॅक्स नाही त्याच्यावरती, तो मुद्दा याच्यामध्ये नमूद करण्यात आलेला आहे. का हा स्पेसिफिक मुद्दा काय इथं डिस्कस केलेला आहे, कारण भारतामध्ये जर बघितलं तर दररोज 3,500च्या आसपास डेथ एकट्या या टोबॅकोमुळे होतात, तंबाखूमुळे होतात. आणि याचं इकॉनॉमिक बर्डन किती आहे, आर्थिक ताण किती आहे भारतावरती, तर तो आहे 2340 बिलियन अॅन्युअली. वार्षिक पातळीवरती 2340 बिलियन एवढा ताण त्याचा पडत आहे. ठीक आहे, मग भारत जर बघितला आंतरराष्ट्रीय पातळीवरती तर सेकंड लार्जेस्ट कन्झ्युमर आहे टोबॅकोचा. तंबाखूचा दुसरा सर्वात मोठा सेवन करणारा देश म्हणून भारत ओळखला जातो. मग याच्यावरती आपण जास्त टॅक्स का लावत नाही, तो मुद्दा याच्यामध्ये नमूद करण्यात आलेला आहे. जीएसटीच्या अगोदर जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात टॅक्स लावला जात होता याच्यावरती, परंतु तो आता लावला जात नाही. दोन कन्सेप्ट याच्यामध्ये नमूद केलेल्या आहेत, प्रिलिम्ससाठी लक्षात ठेवा. पहिला महत्वाचा मुद्दा आहे की या जीएसटी मुळे काय झालंय, कॅस्केडिंग इफेक्ट बंद झालेला आहे. प्रिलिम्सला प्रश्न विचारतील की कॅस्केडिंग इफेक्ट इन इकॉनॉमी किंवा विथ रिगार्ड टू इकॉनॉमी, अर्थव्यवस्थेच्या बाबतीमध्ये कॅस्केडिंग इफेक्ट म्हणजे काय असतं. टॅक्स वरती टॅक्स लावणं त्याला म्हणलं जातं कॅस्केडिंग इफेक्ट. आणि दुसरी एक संकल्पना याच्यामध्ये नमूद केलेली आहे ती आहे ऍड व्हॅलोरम टॅक्स. ऍड व्हॅलोरम टॅक्स याचा मिनिंग एक्झॅक्टली काय होतं, तर कोणतेही प्रोडक्ट असेल, फॉर एक्झाम्पल हा पेन आहे, याची व्हॅल्यू किती आहे हे तपासलं जाईल आणि याच्या व्हॅल्यू नुसार, याच्या किमतीनुसार टॅक्स मग याच्यावरती लावला जाईल. असा व्हॅल्यू बेस्ड जो टॅक्स असतो, किमतीवरती आधारित जो कर लावला जात असतो, त्याला म्हणलं जातं ऍड व्हॅलोरम टॅक्सेस. ठीक आहे, दोन कन्सेप्ट या लक्षात ठेवा, कॅस्केडिंग इफेक्ट आणि ऍड व्हॅलोरम टॅक्सेस. पुढच्या मुद्द्याकडे आपल्याला वळायचं आहे. जीआय टॅग, कोल्हापुरी चप्पलचा मुद्दा कालच्या सेशनमध्ये पण आपण डिस्कस केलेला आहे. जीआय टॅग त्याला ऑलरेडी देण्यात आलेला आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातले वेगवेगळे जिल्हे आहेत. ठीक आहे, फक्त कोल्हापूर जिल्हा नाही, महाराष्ट्र आणि कर्नाटकातले दोन इथले जिल्हे आहेत. आता हे जीआय काय असतं एक्झॅक्टली, जिओग्राफिकल इंडिकेशन काय असतं, सोप्या भाषेत समजून घ्या. आपल्याला माहितीये, महाराष्ट्रातलं एक्झाम्पल घेऊया. जळगावची केळी फेमस आहेत, नागपूरची संत्री फेमस आहेत, आमच्या सोलापूरची ज्वारी फेमस आहे. असे प्रॉडक्ट त्या भागातले फेमस आहेत. हे कशामुळे होऊ शकतं, तिथं काहीतरी एक स्पेसिफिक टेक्निक वापरली जात असते, एक विशिष्ट तंत्र काहीतरी त्याच्या बाबतीमध्ये वापरलं जात असतं, पद्धत वापरली जात असते. तिथले सगळे बाकी जे फॅक्टर्स आहेत, जसे की मग तिथली जमीन कशी आहे, पाण्याचा पुरवठा कसा आहे, तिथलं ऍटमॉस्फिअर कसं आहे, या सगळ्या गोष्टी त्याच्यावरती इम्पॅक्ट करत असतात. वेदर पॅटर्न, ऍटमॉस्फिअर नाही, वेदर एक्झॅक्टली तिथलं कसं आहे, पाऊस किती पडतो, त्या सगळ्या गोष्टी इम्पॅक्ट करत असतात त्या प्रॉडक्टवरती. मग या सगळ्या गोष्टींमुळे काय झालेलं असतं, त्या भागामध्ये असलेलं असं युनिक जे प्रॉडक्ट असतं त्याच्या बाबतीमध्ये काही स्पेसिफिक फीचर्स बघायला मिळत असतात, जे तिथंच बघायला मिळतात. जळगावची केळी सेम आहे अशी केळी दुसरीकडे कुठे येतील का नाही, वेदर, बाकी सगळ्या तुम्ही गोष्टी आणताल, वेदर कसं आणाल तुम्ही, तर त्या भागातलं वेदर तिथं इम्पॅक्ट करत असतं. मग असे त्या विशिष्ट भागातले जे प्रॉडक्ट्स आहेत, जे उत्पादन आहेत, त्याला एक ओळख देण्यासाठी, एक रेकग्निशन देण्यासाठी जिओग्राफिकल इंडिकेशन नावाची सिस्टीम भारत सरकारने सुरू केली होती. हे एक्झॅक्टली काय आहे, तर इट इज अ फॉर्म ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी, बौद्धिक संपदा ज्याला आपण म्हणतो, त्याचाच एक हा प्रकार आहे, एक फॉर्म आहे, ज्याच्यामध्ये काय केलं जातं की एखाद्या विशिष्ट देशामध्ये, भागामध्ये किंवा कुठल्याही स्थानिक प्रदेशामध्ये येणारा असं जे कोणतं प्रॉडक्ट असतं त्याला एक आयडेंटिफिकेशन देण्यासाठी ही गोष्ट सुरू करण्यात आलेली होती. ठीक आहे, कोल्हापुरी चप्पल त्याला जीआय टॅग ऑलरेडी देण्यात आलेला आहे. का, तर ती एक ओळख तशीच राहावी त्या प्रोडक्टची म्हणून. ठीक आहे, पुढे आणखी मुद्दे नमूद केलेले आहेत त्याशी संबंधित असलेले. जीआय टॅग किती उत्पादन आहेत सध्या भारतामध्ये, तर ते आहेत 658, 658. जीआय काय करतं, एक पॉवरफुल मार्केटिंग टूल म्हणून काम करतं. कोल्हापुरी चप्पल म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर तीच येते, ती स्पेसिफिक कोल्हापुरी चप्पल, दुसऱ्या कुठलीच ठिकाणची येत नाही आणि आपण लगेच ओळखतो बघितल्यानंतर की ही डुप्लिकेट आहे, ही कोल्हापुरी चप्पल नाही म्हणून. तर ते मार्केटिंग टूल म्हणून एक त्यांच्यासाठी काम करतं. ग्रामीण विकासामध्ये हातभार लावतं. एक्सपोर्ट बूस्ट करण्यासाठी, ओळख आहे ना कोल्हापुरी चप्पल, ओळख आहे, रत्नागिरी हापूस आंबा ओळख आहे, एक्सपोर्ट केलं जातं, बाहेर पाठवले जातात, त्याच्यासाठी मदत करतं.
कंझ्युमरचा कॉन्फिडन्स मिळवण्यासाठी, नाही ग्राहकाला माहिती की नाही कोल्हापूरमध्ये मिळणारच आहे ओरिजिनल मला चप्पल, हा कॉन्फिडन्स, एक आत्मविश्वास तिथं निर्माण होतो, ती एक गोष्ट आहे. कल्चरल नॉलेज, एक सांस्कृतिक जे ज्ञान राहिलेलं आहे त्या विशिष्ट भागामध्ये त्या उत्पादनाबद्दल, ते तसंच प्रिझर्व केलं जातं. आणि शेतकरी असतील किंवा विशिष्ट समुदाय असतील जे त्या उत्पादनामध्ये आहेत, त्यांना पण याच्यामध्ये चांगले सकारात्मक फायदे होताना आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे, तर त्यासाठी हे जीआय टॅग इम्पॉर्टंट आहे. आणखी एका अग्रीमेंटचा इथं उल्लेख करण्यात आलेला आहे, ते आहे ट्रिप्स अग्रीमेंट. ठीक आहे, ट्रिप्स अग्रीमेंट एक्झॅक्टली काय आहे? ट्रेड रिलेटेड ऍस्पेक्ट्स ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स. आंतरराष्ट्रीय पातळीवरचा करार आहे जो 1995 ला करण्यात आलाय. भारत त्याचा स्वाक्षरी करता देश आहे. प्रिलिमसाठी गोष्ट लक्षात ठेवा. याच्या अंतर्गतच, मग याच ट्रिप्सच्या कराराच्या अंतर्गतच भारताने हे जॉग्राफिकल इंडिकेशन्स ऑफ गुड्स ऍक्ट जो आहे तो 1999 ला सुरू केला, जो 2003 ला अंमलात यायला सुरुवात झाली होती. मग या कायद्याच्या अंतर्गत भारतामध्ये या पद्धतीने जीआय टॅगिंग या सगळ्याचं केलं जातं. ठीक आहे, त्याच्यानंतर एक न्यूज आलेली आहे, ती आलेली आहे न्यूज आपल्याकडचा नॅशनल जो कोऑपरेटिव्ह सेक्टर आहे, देशपातळीवरचा जो सहकारी क्षेत्र आहे त्याच्या बाबतीतली न्यूज आली आहे. लवकरच 2025 ते 2045 या कालावधीसाठी नॅशनल कोऑपरेटिव्ह पॉलिसी, एक राष्ट्रीय सहकारी योजना तिथं जारी केली जाणार आहे, त्या बाबतीतली न्यूज आलेली आहे. तर सहकारी संस्था, त्याचं क्षेत्र भारतातलं खूप महत्वाचं आहे. कारण ग्रामीण भागामध्ये जर बघितलं, ग्रामीण विकासामध्ये शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नामध्ये याची महत्वाची एक भूमिका राहिलेली आहे. आपल्याकडे त्याची सुरुवात कधी झाली तर पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये पहिल्यांदा तिथं मुद्दा उपस्थित करण्यात आला होता की कोऑपरेटिव्ह सोसायटी जे आहेत, सहकारी संस्था, त्यांना प्रमोट करण्यासाठी मुद्दा तिथं उपस्थित करण्यात आलेला होता. ठीक आहे, त्याच्यानंतर मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीज ऍक्ट आपल्याकडे 2002 ला तिथं लागू करण्यात आलेला होता. आणि 97वी जी घटना दुरुस्ती झाली 2011ची, त्या घटना दुरुस्तीनुसार आर्टिकल 19च्या अंडर कोऑपरेटिव्ह सोसायटी फॉर्म करणं, सहकारी संस्था स्थापन करणं हा मूलभूत अधिकार म्हणून मान्य करण्यात आलेला आहे. ठीक आहे, ती एक गोष्ट इथं महत्वाची लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मग डीपीएसपी मध्ये पण कलम 43B ऍड करण्यात आलं, जे या कोऑपरेटिव्ह सोसायटीशी संबंधित होतं. त्याच्यानंतर मग आपलं जो पंचायत राजचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये देखील 243ZH ते 243ZT पर्यंतचे आर्टिकल्स या कोऑपरेटिव्ह सोसायटीशी संबंधित आहेत. ग्रामीण भागामध्ये पंचायत राजमध्ये त्याचं एक वेगळं महत्व राहिलेलं आहे. आणि मग 2021 मध्ये युनियन मिनिस्ट्री ऑफ कोऑपरेशन एक वेगळं मंत्रालय तिथं जे आहे ते सुरू करण्यात आलेलं होतं. एवढे सगळे मुद्दे आपल्यासाठी या कोऑपरेटिव्हच्या बाबतीतले इम्पॉर्टंट आहेत. युनियन कारभारीची न्यूज आलेली आहे. मागं एमपीसीने युपीसीने दोघांनीही प्रश्न विचारून झालेला आहे. तरी पण हा मुद्दा सध्या चर्चेत आहे, कारण तिथलं जे वेस्ट आहे ते वेस्ट डिस्पोजल करण्याचं, त्याची विल्हेवाट लावण्याचं काम सध्या सुरू आहे. त्यामुळे त्याला घेऊन न्यूज येत आहेत, तर आपण एक्सपेक्ट करू शकतो की एक्झॅक्टली हे काय झालेलं होतं. ठीक आहे, तर ती युनियन कार्बाइड नावाची फॅक्टरी, नाव 2-3 लक्षात ठेवा. एक तर युनियन कार्बाइड, तिथून MIC मिथिल आयसोसायनेट गॅस बाहेर पडला होता, लीक झालेला होता. त्यालाच भोपाळ गॅस दुर्घटना असं म्हणलं जातं, भोपाळ गॅस ट्रेजेडी असं त्याला म्हणलं जातं. या 2-3 गोष्टी लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर मग एन्व्हायरमेंटमध्ये इन्सिनरेशनची प्रोसेस एक इम्पॉर्टंट असते. वेस्ट डिस्पोजलच्या, कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात, त्यापैकी एक आहे इन्सिनरेशन. त्याला घेऊन प्रिलिम्सला युपीएससी सारखा आयोग प्रश्न विचारतो. ठीक आहे, तर त्या कचऱ्याच्या विल्हेवाट लावण्याच्या पद्धती त्या आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. एवढ्याच न्यूज इम्पॉर्टंट आहेत आजच्या लोकसत्ता आणि द हिंदू मधल्या. आजच्या सेशनमध्ये इथेच थांबतो, भेटूयात नंतरच्या सेशनमध्ये त्या दिवसाच्या इम्पॉर्टंट न्यूज सोबत. धन्यवाद.